नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या उद्याच्या भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता ऐश्वर्या आणि सारंगला काही पेज बनवता येत नसते, तेव्हा आता सारंग बाहेर जाताच खेपी आता जानकी गुपचूप बघत असते, तर जानकी किचनमध्ये येते आणि सुमित्रासाठी पेज बनवून देते। तर त्या ठिकाणी ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, काय ग, काय चाललं आहे, काय एवढी शानपणा करते आहे, पेज तुला थोडीच बनवायला सांगितली, आण ती पेज माझ्याकडे, आता मी जाऊन सांगते की मी बनवली ही पेज, असं म्हणून आता ती जानकीकडून ते बाऊल असते ते हिसकावते आणि ती सुमित्राला ती पेज देऊन येते। तर आता हे पाहून जानकीला खूप वाईट वाटत असतं। तर आता जानकी रात्री रूममध्ये आता ऋषिकेश जवळ खूप रडत असते, तिला खूप वाईट वाटत असतं की बघा न काय होतं आणि काहीच होऊन बसलं आहे, काहीतरी वेगळंच घडलेलं आहे, असं म्हणत ती आता राग व्यक्त करत असते ऋषिकेश जवळ। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो, हे बघ जानकी, तू काळजी नको करू, होईल सगळं व्यवस्थित आणि सत्याचीच बाजू केव्हाही देव घेतो ना, होईल सगळं, सत्य काय, खोटंचं खोटं आणि खरंचं खरं। तेव्हा आता ऋषिकेश जानकीला त्याच्या मांडीवर घेऊन आता तिला झोपवतो आणि तिच्या अंगावरून हात फिरवत असतो, तिला थापटत असतो की म्हणतो की ते बघ जानकी, तू काळजी करू नको, होईल सगळं व्यवस्थित, आपल्या एकदाचा पत्ता सरळ पडला ना की सरळच पडेल आणि तू कशाला टेन्शन घेते, होईल ना सगळं व्यवस्थित। कित्येक दिवस प्रकाश आणि उजेडामध्ये एक दिवस तरी अंधार येतोच ना, तसं एक दिवस आजचा अंधार आलेला आहे, पण उद्या जाऊन प्रकाश आणि उजेड येणारच आहे, असं आता तो तिला समजावत असतो। तर दुसरीकडे आता दुसऱ्या दिवशी ऐश्वर्या आणि लताबाई आता बोलत असतात, तेव्हा लताबाई म्हणते, आता ऐश्वर्या काय करायचं आहे आता पुढे जाऊन। तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की बघ, ही जशी शेंग आहे ना, ही शेंगांना कशी दोघी बाजू आहे, तसं ऋषिकेश आणि जानकी, तर ऋषिकेश आणि जानकी ह्या दोघांना वेगळं करायचं आहे, ऋषिकेशला आणि जानकीला दोघांना वेगळं करूनच आपला प्लॅन सक्सेस होऊ शकतो, असं ती आता लताला सांगत असते। मंडळी, ऐश्वर्याचं हे बोलणं आता जानकी आणि ऋषिकेश सुद्धा ऐकत असतं। तर जानकीला मोठा धक्का बसतो की ऐश्वर्याचा तर हा प्लॅन आहे का, आमचा नवरा बायकोला वेगळं करण्याचा, तिचाच हात बघते मी, तिचा हा प्लॅन अजिबात सक्सेस होऊ देणार नाही आणि तिला चांगलंच तोंडावर पाडेल, असा शब्द आता मनातल्या मनात जानकी देते। आणि तुझा पर्दाफाश कशी करते ते बघच ऐश्वर्या, तुझा खेळ आता कसा संपवते मी, तू मला खाली पाडलं ना, तू खऱ्याची साथ अजिबात देत नाही, तू केव्हाही खोट्याच्या लाईनीवर चालणारी आहे, बघच तू आता, असं म्हणून जानकी आता चांगलाच पर्दाफाश करणार असते ऐश्वर्याचा। तर मंडळी, अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।